त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? दरवर्षी जीएसटी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, 1 जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी जीएसटी दिवस, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, बरोबर का नाही, हा दिवस आपण दरवर्षी साजरा करत असतो. लक्षात घ्या, जीएसटी आपण केव्हा लागू केली? तर 1 जुलै 2017ला. 2026 ची थीम काय आहे जीएसटी दिवसाची? इझी टॅक्स सिस्टम एम्पावर्ड इंडिया. 1 जुलैला जीएसटी दिवस असतो. याच दिवशी बाकीचे अन्य दिवस असतात, जसं की महाराष्ट्र कृषी दिवस, सीए दिवस, राष्ट्रीय डॉक्टर दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, एसबीआय स्थापना दिवस आणि जीएसटी दिवस, असे सगळे दिवस 1 जुलैला असतात. ही गोष्ट मला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारताच्या पहिल्या ऑफ शोअर विमानतळाला कोणत्या राज्यामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली पालघर जिल्ह्यातील कोरे समुद्र किनाऱ्याजवळ हे विमानतळ उभारले जाणार आहे. याच्या मागचा उद्देश काय? तर यामुळे मुंबई विमानतळावरील जो काही वाढता ताण आहे तो कमी होईल आणि वारवण बंदराजवळ एक जागतिक दर्जाची लॉजिस्टिक हब तयार होण्यासाठी मदत होणार आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात या एकाच प्रश्नाबद्दल. पहिलाच प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल, तर बाकीच्या प्रथम घटनांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. भारताच्या पहिल्या खाजगी वैद्यकीय संग्रहालयाचे उद्घाटन केरळमध्ये, भारताची पहिली राष्ट्रीय एआय आणि डिजिटल जल शिखर परिषद बेंगलोरमध्ये, भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प लद्दाखमध्ये, इंडिया एआय डाटा लॅबची स्थापना करणारे भारतातील पहिले खाजगी विद्यापीठ चंदीगड विद्यापीठ, पहिले आदर्श सीमावर्ती गाव म्हणून कोणत्या गावाचा विकास? तर चुमूर गावाचा, जे की लद्दाखमध्ये आहे, पूर्णपणे डिजिटल आणि न्यायपालिकेशी संलग्न वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली साध्य करणारे पहिले राज्य तर केरळ, भारताचा पहिला 8 पदरी बोगदा कोणत्या व्याघ्र प्रकल्पाखाली? तर मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पाखाली, आणि भारताच्या पहिल्या ऑफ शोअर विमानतळाला कोणत्या राज्यामध्ये मान्यता देण्यात आली? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. भारताचे 96व्या क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण झाले आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इथन वाज असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? इथन वाज असं त्यांचं नाव आहे. 96 क्रमांकाचे ग्रँडमास्टर ते बनलेले आहेत, बुद्धिबळ ग्रँडमास्टर ते बनलेले आहेत. त्याच्या अगोदरचे या ठिकाणी 95 क्रमांकाचे आहेत अरोन्याक घोष, त्यांच्या अगोदर 94 क्रमांकाचे आहेत आरव डेंगला, त्याच्या अगोदर 93 क्रमांकाचे आहेत मयंक चक्रवर्ती. ही सिरीज, ही सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धाबद्दल, तर बाकीच्या झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये जे काही विजेतेपद कोणी जिंकलं याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया. तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती मारता हे महत्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. भारताचा 95 क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर अरोन्याक घोष, थॉमस कप 2026 जे की पुरुषांचं असतं, चीनने जिंकलं. उबर कप 2026 जे की महिलांचं असतं, दक्षिण कोरियाने जिंकलं. नॉर्वे चेस 2026चं विजेतेपद आर प्रज्ञानंदा या खेळाडूने जिंकलं. फ्रेंच ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद अलेक्झांडर झ्वेरेव यांनी जिंकलं. फ्रेंच ओपन 2026 महिला एकेरीचं विजेतेपद मीरा आंद्रिवा यांनी जिंकलं. अंडर 18 पुरुषांचा आशिया कप 2026 जो की हॉकीशी संबंधित आहे तो जिंकला भारताने. पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 भारताने जिंकली. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 भारताने जिंकली. तर 96 क्रमांकाचं बुद्धिबळ ग्रँडमास्टर जिंकलं आहे इथन वाज असं त्यांचं नाव आहे, त्यांनी जिंकलेलं आहे. क्रमांक 3, नवीनतम आलेल्या अहवालानुसार 2026 मध्ये कोणत्या देशाकडे सर्वाधिक परकीय चलन फॉरेक्स साठा म्हणजेच फॉरेक्स रिझर्व्ह, बरोबर का नाही, कोणाकडे असणार आहे? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चीन या देशाकडे सर्वाधिक परकीय चलन, ज्याला फॉरेक्स रिझर्व्ह म्हणता येईल, ते सगळ्यात जास्त असणार आहे. लक्षात घ्या. टॉप 10 कंट्रीज विथ द हायेस्ट फॉरेक्स रिझर्व्ह इन 2026 याच्यामध्ये 1 नंबरला आहे चायना, ज्याचा फॉरेक्स एक्सचेंज रिझर्व्ह आहे $3,410 बिलियन मध्ये, बरं का. 2 नंबरला आहे जपान, $1,259 बिलियन. 3 नंबरला आहे स्वित्झर्लंड, 932. 4 नंबरला आहे तैवान, 602. 5 नंबरला आहे आपला प्यारा भारत देश, 543. आणि 6 नंबरला आहे सौदी अरेबिया, 458.
लक्षात घ्या, एक नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे चायना आहे, ज्याच्याकडे 3410 या ठिकाणी काय आहे तर USD डॉलर बिलियन मध्ये या ठिकाणी फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे, आणि 5 नंबरला भारत आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, भारत सरकारने एक राष्ट्र एक डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून कोणता डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म स्थापित केला आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दीक्षा नावाचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी स्थापित केलेला आहे. एक पॉइंट लिहून घ्या, भारत सरकारने शालेय शिक्षणासाठी दीक्षा DIKSHA डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग हे डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म एक राष्ट्र एक डिजिटल प्लॅटफॉर्म वन नेशन वन डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून स्थापित करण्यात आला आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, रिमपॅक रिम ऑफ द पॅसिफिक बरोबर, हा जो काही एक्सरसाइज आहे, सराव आहे, या सरावाचे यजमान राष्ट्र कोणते आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. रिमपॅक रिम ऑफ द पॅसिफिक असा फुल फॉर्म आहे. रिमपॅक हा जगातील सर्वात मोठा इंटरनॅशनल सराव आहे, आंतरराष्ट्रीय सागरी सराव आहे. जागतिक सागरी सुरक्षा आणि सहकार्य वाढवणे हे त्याच्या मागचं मेन उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, शाश्वत विकास अहवाल 2026 नुसार SDG निर्देशांक म्हणजेच काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपल्या भारताचा या ठिकाणी 94 क्रमांक आहे. हा जो काही इंडेक्स आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट शाश्वत विकास अहवाल, ज्याच्यामध्ये 1 नंबरला आहे फिनलँड, 2 नंबरला आहे स्वीडन, 3 नंबरला आहे डेन्मार्क, 4 नंबरला आहे नॉर्वे, तर 5 नंबरला आहे जर्मनी. ही सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न आहे एखाद्या निर्देशांकमध्ये भारताच्या क्रमांकाबद्दल, तर लगेच काय करूया, बाकीचे जे काही वेगवेगळे निर्देशांक प्रसारित झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. लिहून घ्या, इंटरनेट शटडाऊनच्या बाबतीमध्ये 2रा क्रमांक, वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्सच्या बाबतीमध्ये 10वा क्रमांक, जागतिक स्तरावर पेटंट दाखल करण्याच्या बाबतीमध्ये 6वा, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये 157, हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये 75वा, डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये 5वा, AI कामगिरीमध्ये 4था, लष्करी खर्चामध्ये 5वा, शस्त्रास्त्र आयातीमध्ये 2रा आणि शाश्वत विकास अहवालामध्ये 94 क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, ग्लोबल स्किल्स चॅलेंज ऑस्ट्रेलिया 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर आपल्या भारताने या ठिकाणी पर्याय क्रमांक बी एकूण 5 पदके जिंकलेली आहेत. या 5 पदकांमध्ये 3 सुवर्ण पदक आहेत, 1 रौप्य पदक आहे आणि 1 कांस्य पदक आहे. 3 जे काही सुवर्ण पदक जिंकले ते कोणी कोणी, पवन भद्रावती सुरेश, मौसम कुमार गिरी आणि विष्णुप्रिया सुनील या 3 जणांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे ग्लोबल स्किल्स चॅलेंज ऑस्ट्रेलिया 2026 मध्ये. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, श्री नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये जारी केलेली टपाल तिकिटे, नाणी आणि नोटा या शीर्षकाच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन कोणी केलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मिंटेज वर्ल्ड बरोबर का नाही? तर यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, तर इंग्लिशमध्ये नाव तुम्हाला विचारू शकेल, स्टॅम्प्स, कॉइन्स अँड बँक नोट्स इश्यूड ड्युरिंग द प्रीमियरशिप ऑफ श्री नरेंद्र मोदी बरोबर, या बुकचे या ठिकाणी प्रकाशन केलं आहे मिंटेज वर्ल्ड यांनी. पुढचा प्रश्न, मिझोरमच्या राज्यपालांकडून कोणत्या बटालियनला गव्हर्नन्स युनिट सिटेशन प्रदान केलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 20वी बटालियन आसाम रायफल्स या बटालियनला गव्हर्नन्स युनिट सिटेशन प्रदान केलेलं आहे मिझोरमच्या राज्यपालांनी. कमेंट करून सांगा मिझोरमचे वर्तमानमधील राज्यपाल कोण आहेत? पुढचा प्रश्न, दरवर्षी जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्याच दिवशी 3 जुलैला आपण दरवर्षी जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस म्हणून साजरा करतो. पॉइंट लिहून घ्या, एकल वापर म्हणजेच सिंगल यूज होणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांमुळे होणाऱ्या पर्यावरणीय नुकसानाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि कापडी किंवा तागाच्या पिशव्यांसारख्या शाश्वत पर्यायांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या दिवसाच्या साजरा करण्याचा मागचा मुख्य उद्देश आहे. प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल, तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत, जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस,
या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 11वा. 29वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2026 कोठे आयोजित केली जात आहे? तर पर्याय क्रमांक बी जयपूर म्हणजेच पिंक सिटी राजस्थान या ठिकाणी आयोजित केली जात आहे. जाता जाता आपण राजस्थानबद्दल चर्चा करून जाऊया. स्थापना झाली 30 मार्च 1949. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे, तर राजधानी आहे जयपूर. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर, सरिस्का आणि 4 महत्वाचे धरण बिसलपूर, राणा प्रताप, गांधीसागर, जवाहर सागर. पुढचा प्रश्न क्रमांक 12वा. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झालेली आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रवी अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. सीबीडीटीच्या अध्यक्षपदी परत एकदा रिअपॉइंटमेंट यांची झालेली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतातचे 12 प्रश्न, उपक्रम, कंटेंट. हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न लिहून घ्या आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कोणत्या एजन्सीने डिजिटल अटक फसवणुकी विरोधात ऑपरेशन चक्र 6 नावाचं ऑपरेशन सुरू केलं आहे? NIA, CBI, ED की NCCP? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.